आत्ता दीप हो मित्रांनो, मी किशोर छोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत की युडायस प्लसवरती पहिलेचे विद्यार्थी कसे ॲड करायचे आहेत। युडायसच्या स्टुडंट पोर्टलच्या पेजवरती येऊन आपल्याला लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यावरती असं पेज आपल्याला दिसेल, त्याला स्क्रॉल करायचं आहे। 24-25वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पॉपअप विंडो येईल, त्यालाही क्लोज करायचं आहे। यानंतर आपल्याला इथे डॅशबोर्ड दिसेल। डॅशबोर्ड नंतर इथे आपल्याला पहिलीचे जे विद्यार्थी आहेत इथे ॲड स्टुडंट म्हणून टॅब दिसते, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा इथे आपल्याला जनरल प्रोफाईलमध्ये त्याची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। जर आधार कार्ड असेल तर शक्यतो आधार कार्डवरचीच माहिती आपण इथे टाकून ही माहिती इथे सेव्ह कर। इथे विद्यार्थ्याची माहिती भरताना आपल्याला एक लक्षात ठेवावं लागणार आहे की सुरुवातीला किंवा शेवटी स्पेस येता कामा नये। पहिल्या पेजची माहिती भरून आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला पॉपअप विंडो येईल। इथे 5ही चेकबॉक्स जे आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याची माहिती आपल्याला इथे सेव्ह झालेली आहे। पुन्हा आपल्याला एक टॅब आले की ॲड न्यू स्टुडंट। ह्या ॲड न्यू स्टुडंटवरती क्लिक करून पुन्हा आपल्याला पुढचा विद्यार्थी असेल त्याची माहिती आपल्याला इथे भरायची आहे। त्यानंतर आपण डॅशबोर्डवरती येऊन पाहिलं तर इथे आपल्याला 0 अशी संख्या दिसेल, कारण युडायस प्लसचे कुठलेही काम आपण केल्यानंतर ते अपडेट व्हायला किमान 2 तासाचा अवधी लागतो। 2 तासांनी जर आपण या साईडवरती येऊन पाहिलं डॅशबोर्डवरती तर इथे आपल्याला हा तो एक विद्यार्थी आलेला आपल्याला इथे दिसत आहे। आता इथे त्याचे ज्या राहिलेल्या टॅब आहेत त्या भरण्यासाठी आपण इथे व्ह्यू मॅनेजरला जर क्लिक केलं तर इथे आपल्याला एंट्री स्टेटस नॉट स्टार्टेड दिस फॉर्म स्टेटसमध्ये GP, EP आणि FP त्याचे आपल्याला भरायचे, अर्थात जनरल प्रोफाईल, एज्युकेशनल प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल या 3 टॅबवरती त्याची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे। मात्र आपण जर याच पेजच्या वरती आलो तर इथे आपल्याला एक नोटीस दिसते की यूजर कॅन सेव्ह द जनरल प्रोफाईल फॉर्म, EP अँड FP विल बी ॲक्टिवेट शॉर्टली। म्हणजे सध्या आपण ती माहिती सेव्ह करू शकत नाही। पुढे जेव्हा युडायस प्लसवरती विद्यार्थी अपडेटची सुविधा उपलब्ध होईल त्यावेळेस आपण पाहूयात की विद्यार्थी अपडेट कसे करायचे आहेत। तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय तंत्रज्ञान।